नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सेम इन्सिडेंट हा माझा आहे. म्हणजे मी जेव्हा लहान असं म्हणजे किती जवळजवळ 4-1 वर्षाचा असेल, 4-5 वर्षाचा, ही आईने मला नंतर सांगितलं. झालं असं की आम्ही जिकडे आधी राहायचो ना डोंबिवलीला, म्हणजे आत्ता जिकडनं शिफ्ट होऊन आलो त्याच्या आधी, तर तिकडे डोंबिवली म्हणजे आधी कसं होतं, ते एकदम प्रॉपर गावच होतं. शेती वगैरे होती, मोठमोठी झाडं वगैरे. तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती. आणि मी लहान असताना तर ते मला अजून पण आठवतं की शेतं वगैरे चालायची. तर आई मला एकदा त्या म्हणजे आम्ही जिकडे राहायचो ज्या चाळीमध्ये, तिकडनं बाहेर येऊन रोड, मेन रोड, त्याच्यानंतर एक मधली गल्ली जाते, तिथे मोठं चिंचेचं झाड, एकदम मोठं असं, त्याचा खोड पण बघशील ना भला मोठा आहे. तर त्याच्या बाजूलाच ग्रेव्हयार्ड होतं, म्हणजे आधी तिकडे ग्रेव्हयार्ड होतं त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूला. तर ती छोटीशी गल्ली, ती तिकडनं पुढे माझं जाऊन आत्याचं घर, आणि मग असं आमचे रिलेटिव्स खूप आजूबाजूला राहतात. तर झालं असं की एकदा आई तिकडनंच येताना मला अशी घेऊन येत होती, आणि त्या चिंचेच्या झाडाखाली असं झालं की काहीतरी झालं असेल, म्हणजे मला त्या टायमाला. त्या टायमानंतर, तेव्हापासून त्या टायमानंतर माझं अगदी बिहेवियरल चेंज झालं. म्हणजे आई सांगत होती की माझं जेवण खावण कमी झालेलं, जेवण ऑलमोस्ट सुटलेलं माझं, जेवतच नव्हतं, मी खूप रडायचो वगैरे. आणि तर असं बऱ्याच दिवस चालत होतं. आणि तेव्हा माझे आजोबा होते, म्हणजे आपण लास्ट पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं ना की माझ्या आजोबा, त्यांना दिव्यदृष्टी वगैरे त्या टाईप प्रकारचे होते, आणि त्यांना सगळं दिसायचं, समजायचं. ते गावी जरी असले तरी त्यांना समजायचं वगैरे प्रत्येक गोष्ट, घरातलं घराच्या बाहेर, मंदिरातलं मंदिराच्या बाहेर, गावातलं, त्यांची मुलं जिकडे जिकडे राहत आहेत, त्यांची नातवंडं, त्या सगळ्यांबद्दल. तर आईने थोड्या दिवसानंतर असंच गावी फोन वगैरे केला, विचारपूस वगैरे करायला, आणि माझ्याबद्दल खास आजोबांना सांगत होती ती की असं असं झालं आहे, की असं ओंकार असं असं रडतोय वगैरे, जेवत नाही आहे. तर त्यांनी स्वतःहून हे सांगितलं की तू अशा अशा ठिकाणावरून गेलेलीस, हे ते झालेलं, अच्छा, न काही न काही सांगायचं. सांगता. ते हां, हां, त्यांना हां. म्हणजे माहिती होतं. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्या ठिकाणी जे काय होतं त्याच्यामुळे हे असं असं झालं आहे. तर त्यांनी त्यांच्याकडून पण, गावच्या साईडहून, त्यांनी जे काय बघायचं ते बघितलं. म्हणजे एक दैवी, किंवा म्हणजे आपण जे म्हणतो देवाचं ना, वगैरे केलं. देवाचं वगैरे, अगदी अगदी. आणि इकडनं पण आईला सांगितलं की तू असं असं कर, नजर वगैरे काढच, आणि बाकीच्या पण 1-2 गोष्टी सांगितल्या, त्या पण अशा अशा कर. त्याच्यानंतर मग 1-2 दिवसात मी नॉर्मलाईज झालो, आणि मग हळूहळू सुरळीत, म्हणजे असं हेल्थ वाईज पण झालं. अदरवाईज त्या टायमामध्ये माझं जेवण खाऊन सुटलं, त्यामुळे हेल्थ पण कमी झालेली, बारीक झालेलं असं. बारीक. हो, असं होतं. मग ते असतात बऱ्याच गोष्टी. असतात असतात हो. आपलं एक म्हणजे जे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड जे चालूच असतं, त्याला ते समजतं, किंवा कधी कधी क्रॅक होतं, मिळतं. पण जसं आपलं हे युनिवर्स चालू आहे, म्हणजे जसं आपलं माणसांचं एक आपण समजू शकतो की हां, हे माणसांचं युनिवर्स चालू आहे, पॅरलली त्यांचं पण युनिवर्स चालू आहे. हां. त्याच युनिवर्समध्ये पॅरलली ते पण आहेत, आपल्याला दिसत नाहीत फक्त. आणि आपल्या युनिवर्समधल्या आपल्या लोकांमध्ये, आणि त्यांच्या युनिवर्समधल्या त्यांच्या एंटिटीज किंवा स्पिरिट्स, त्यांच्यामध्ये फक्त त्यांच्याकडे प्लस पॉईंट एवढाच आहे, आपण समजू शकतो की त्यांच्याकडे पॉवर्स आहेत, एक सुपर नॅचरल पॉवर आहे. मग ती चांगली एंटिटी जरी असली तरी तिच्याकडे सुद्धा पॉवर आहे, आपण असं म्हणू शकतो. किंवा वाईट असेल तर तिच्याकडे, तर त्या पॉवरचा दुरुपयोग किती करायचा आहे, म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला तर माहितीच आहे. असे बरेच बरोबर. ऐकलेत, बघितलेत इन्सिडेंट असं. तुला ज्यावेळी आई आणत होती, तर तेव्हा दुपारची वेळ होती का? हो, दुपारची, अगदी अगदी दुपारची वेळ होती. ना, म्हणजे दुपारी पण खूप हे असतं, माहिती नाही काय. दुसरं कारण ही असू शकतं की ऊन जास्त आहे, त्यामुळे ऊन लागतं, त्यामुळे पण होऊ शकतं. पण ते खूप विचित्र रिझन आहे, कारण तो टाईम जसं माझ्या भावाबरोबर पण झालेलं, की त्याला आणला आणि तो खूप जास्त रडायला लागला. काही केल्या म्हणजे शांत होईना, कारण आईला माहिती असते त्याला भूक लागली किंवा याला शी लागली, काहीच नाही, तरी पण रडतात रडतात. आणि मग जेव्हा नारळ वगैरे उतरवतात तेव्हा शांत होऊन जातात. तर ते खूप खूप काय माहिती काय आहे ते. तेच म्हणतो ना, आत्ताच्या आपण लाईफमध्ये बघायला गेलं तर सुपर नॅचरल पॉवर, त्याला एक सायंटिफिक रिझनसुद्धा आपण देतोच. एक सायंटिफिक रिझन देणं आणि हे रिझन पण असणं, हे दोन्ही त्यांच्यामध्ये बॅलन्स आहेत. बरोबर. मग ते असतं ना की इस्रोसुद्धा रॉकेट सोडायच्या आधी पूजा आणि मुहूर्त बघतात. आपल्याकडे हो, तेच तेच म्हणजे
तेच म्हटलं ना, जसं सायंटिफिक रिझन आहे तसंच आपल्याकडे एक काय म्हणतात ते, एक ती पॉवरसुद्धा आहे. हो. आणि बिलीफ आहे ती. बरोबर. आणि म्हणूनच आपल्या कित्येक ग्रंथात किंवा कित्येक मंत्रामध्ये वगैरे पण असं भूत पिशाच ह्यांचं उल्लेख केला आहे. तर असू शकतं, पण आपल्याला माहिती नाही आहे ते, की ते आपल्याला त्रास देत नाही आहेत, कारण आपण त्यांचं वाईट नाही केलं आहे. पण ज्याने हे तुला सांगू, म्हणजे आता आपली 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, आपली भगवद्गीता, या सगळ्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलं आहे. भगवद्गीता मी दररोज वाचतो. भगवद्गीतेमध्ये एक असा श्लोक आहे, चॅप्टर 9 आहे, वर्स 25 आपला, त्यातला वर्स आहे तो, की यांती देवव्रतः देवान पितॄंयांती पितृव्रतः भूतानी यांती भूतेजा यांती मध्य जिनोपी माम. याचा अर्थ असा की जे देवांची पूजा करतात ते देवांकडे जातात, जे पित्र, जे आपण म्हणतो पित्र, आपले पूर्वज. हां, त्यांची पूजा करतात ते पूर्वजांकडे, पितरांकडे जातात. पण जे भूतांची पूजा करतात त्यांना भूतलोक प्राप्त होतं, म्हणजे ते त्यांच्याकडेच जाणार. त्यामुळेच भगवान असे म्हणतात की तुम्ही माझीच पूजा करा. तुम्ही दुसऱ्या कुठल्या देवाची जरी पूजा केली तरी ते शेवटी माझ्याकडेच आहे, अंतिम स्थान मीच आहे. फक्त तुमचं ते एक माध्यम आहे देव. पण तुम्ही जर ते सोडून जर भूत प्रेत जर तसे करणार असाल तर मग तुम्ही त्याच लोकांमध्ये आणि तिकडेच जाणार, असं आहे. कारण खूप लोक असे ज्यांना शॉर्टकट हवं असतं, ते आपल्या देवांची पूजा करण्यापेक्षा ते ब्लॅक मॅजिक वगैरे करून त्यांची पूजा करतात, स्मशानात जातात आणि बऱ्याच गोष्टी आहेत. मी रिसेंटली एक व्हिडिओ बघत होतो, ज्यात एक मुलगा आरे कॉलनी एक्सप्लोअर करायला जातो आणि तिथे ते जंगल वगैरे आहेत ना, तिथे जातो. तर ते लोक तिथे जातात आणि ते बघतात की एक असं हवन असतो ना, पूजा असते, तर तसं त्या लोकांनी मांडून ठेवलेलं, लिंबू वगैरे, असे तांदूळ वगैरे, त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ते लोक खूप घाबरले, कारण तिथे अशा गोष्टी त्यांनी बघितल्या. तर तिथे एकतर पूजा होत होती, झाली होती, नाहीतर उद्या होणार आहे, तर तसे काहीतरी. तर खूप लोक आहेत जे असं करतात. आणि दुसरं, तू गावाकडचं कोणतं गोष्ट सांगणार होता? जसं मी तुला मागच्या पॉडकास्टमध्ये एक म्हटलं बघ, माझी मावशी बस स्टॉपला उतरली आणि तिकडनं खूप असा स्टीफ स्लोप डोंगरावरून मग अगदी 1-1.5 किलोमीटरवरती गाव. तर ह्याच रस्ता, आता हा जो स्टॉप आहे ना, त्याच्या बाजूला जी विहीर होती, ज्या विहिरीच्या रिलेटेड आपण मागच्या पॉडकास्टमध्ये स्टोरी घेतल्या, माझ्या भावाची बाईक स्टोरी वगैरे. तर झालं असं की हा जो पूर्ण पॅच आहे तो हॉन्टेडच आहे. कारण माझा जसं म्हटलं की ॲक्सिडेंट झाला विदाऊट एनी रिझन, किंवा बऱ्याच लोकांनी तिथे एक्सपिरियन्स आलेत. तर झालं असतं, आता गावच्या साईडला हे आत्ता म्हणजे गावी पाण्यासाठी वगैरे प्रत्येक घराघरात नळ आलेत. पण खूप वर्षांआधी कसं व्हायचं, जवळजवळ आता जिथे आम्ही ग्रेव्हेडच्या इथं राहतो ना, तिथे एक विहीर होती. त्या विहिरीला चांगलं पाणी होतं, पण ती विहीर जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे गावापासून, प्रत्येकाच्या घरापासून. आणि जी ही बस स्टॉपच्या इथे विहीर होती, तिला पाणी अगदी थोडंसं लिमिटेड असायचं. म्हणजे अगदी थोडे फार हंडे भरले, म्हणजे जवळजवळ 5-6 हंडे भरले की विहिरीतलं पाणी संपायचं, इतकं अगदी तळागाळाला ते पाणी. त्याच्यातनं मग आपण ते काढणार. कधीकधी तर अगदी मुलं किंवा कधीकधी तर बायकासुद्धा, म्हणजे तर त्या विहिरीत खाली उतरून पाणी भरायचे आणि वरती हंडे द्यायचे. तर एवढं कमी असायचं. त्यामुळे ना मग गावी खूप वर्षांआधी कसं चालायचं, हे म्हणजे आजी वगैरे ह्या सगळे लोक, म्हणजे त्यांचा 2-3 जण आजींचा असा त्यांचा ग्रुप सकाळी लवकर जायचा पाण्याला. त्यांचे आपले सगळे खंडे अगदी दोन्ही कडेंवर, हातामध्ये, डोक्यावर बॅलन्स वगैरे अगदी करून 4-5 हंडे घेऊन जायचे आणि ते भरून आणायचेच, म्हणजे सकाळी 5-5:30च्या आसपास. तर एक दिवशीच असं झालं की माझी आजी त्या दिवशी गेली नाही पाणी आणायला, आणि आमच्या बाजूच्या 2 आजी होत्या, त्यातली एक आजी ती आपली तिची हंडे घेऊन आली बाहेर. आणि माझ्या आजीने आदल्या रात्री सांगितलेलं की उद्या असं असं आहे, थोडंसं काम वगैरे आहे, तर मी ते काम वगैरे आवरेन, बाकी जर पाण्याचं असेल तर माझी घरातलीच माणसं वगैरे दुपारी बघतील, पण उद्या सकाळी मला जमणार नाही. त्यामुळे मग ही आजी जी निघालेली हंडे वगैरे घेऊन, तिने तिच्या बाजूच्या आजीला आवाज दिला, बाजूच्या घरातल्या. तर तिने काय आवाज दिला नाही, तर तिला काय वाटलं ही गेली असेल पुढे, ही मला आवाज न देता पुढे गेली असेल. त्यामुळे ती अशीच आपली गमती म्हणते की मला न विचारता अशी पुढे कशी गेली वगैरे. तर ही आपली पुढे निघाली, गावातनं ती वाट सोडली, म्हणजे गाव संपत आलं आणि जो पुढचा थोडासा पॅच, आणि त्याच्यानंतर मग हा पूर्ण तो स्टीप स्लोप आला जो हॉन्टेड पॅच आहे. तर ही जसं गाव हिने शेवटचं घर सोडलं, तिला पुढे ना सकाळी 5च्या आसपास अंधार होता. त्यामुळे तिला पुढे असं कोणतरी चालताना दिसतंय, खूप म्हणजे असं थोड्याशा अंतरावर, जवळजवळ 15-20 फुटाच्या अंतरावर कोणतरी चालताना दिसतंय. तर
तर ही आवाज देते त्या आजीला तिच्या नावानेच, की अगं थांब, पुढे 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 चाललीस, मला एक तर सोडून आलीस आणि त्यात तू पुढे पुढे जाऊन पाणी वगैरे भरशील आणि पाणी संपेल, मग मला काय मिळणार वगैरे. तर असं तिला मागणं आवाज वगैरे देते थांब थांब करून. आणि ही जशी जशी चालते तशी ती पुढे पुढे ते चालतच जाते. म्हणजे तिला वाटते की तीच तिची म्हणजे ती दुसरी आजी आहे, ती चालत जाते, पण ती मागे पण वळून बघत नाही आणि आवाज पण देत नाही. तर ती आपली पुढे पुढे गेले आणि पुढे विहिरीच्या इथे पोचली ही आजी. तर बघते की अरे इकडे तर कोणच नाही. म्हणजे ती आजी आली, ती गेली कुठे. तिने विहिरीच्या चारी बाजूला बघितलं की हिने हंडे वगैरे ठेवले असतील, कारण कसं करायचं, जसं म्हटलं ना ह्या विहिरीला एवढं पाणी नव्हतं मिळत, त्यामुळे मग इकडे थोडंफार पाणी भरायचं आणि बाकीच्या 2-3 हंड्यांसाठी ते आपल्या लांबच्या विहिरीकडे जायचे. मग तिकडे पाणी भरून जायचं, तिकडनं हंडे आणायचे आणि इकडनं मग ते हंडे ठेवायचे किंवा जसं असेल तसं मग ते वरती घरी घेऊन जायचे. मग हिला काय अंदाज आला की ही हंडे वगैरे ठेवून पुढे गेली असेल, त्यामुळे मी ही हंडे बघते किंवा ठेवलेत का, तर हंडे पण नाहीत. मग हिला वाटलं की हे सगळंच घेऊन पुढे गेली असेल. मग हिने काय केलं, तिने तिचं पाणी वगैरे भरलं, हंडे वगैरे ठेवले. आता त्याच्यासाठी ना खूप टाईम जायचा, जवळजवळ एवढे सगळे 7-8 5-6 हंडे जरी भरायचे म्हणलं ना, तरी 20-1 मिनटं तरी कुठेच नाही गेले तेवढं करायचं. आणि तेवढ्या टायमामध्ये जर अजून 5-10 मिनटं जोडली, अर्धा तास पकडला, तर पुढच्या विहिरीवरून पण माणूस पाणी भरून परत येतो. बरोबर. ही म्हणाली की अजून ही नाही आली. मग हिने अजून थोडा वेळ वेट केला, तर 5-10 मिनटं ती थांबली तरी नाही आली. मग आता ही म्हणाली की जास्त वेळ थांबू पण नाही शकत, गावची कामं वगैरे पण खूप असतात, घरातली शेतातली. मग हिचं आपले हंडे वगैरे घेतले, ही आली वरती आणि बघते तर आता जाताना कसं पहिले त्या आजीचं घर लागायचं, म्हणजे जी पुढे पुढे चालते असं वाटलं, तर ती आजीचं पहिले घर लागायचं हिला जाताना. म्हणजे पहिले आमचं घर, मग त्या आजीचं घर आणि मग जी आजी हंडे घेऊन जात होती तिचं घर. मग ही जाता जाता तिला ही आजी बाहेरच दिसली. तर ती म्हणते काय झाले, हंडे घेऊन आलीस तू? तर ती म्हणते कुठले हंडे, म्हणजे मी आज पाण्यालाच गेली नाही, खाली आलीच नाही. ते बोलते असं काय, मी तर तुला आवाज देत होते, मी निघताना तुला आवाज दिला, तर तू आवाज दिलाच नाहीस मला रिटर्नमध्ये, म्हणजे हाकेला ओ दिलीच नाहीस. मला वाटलं तू पुढे गेली असशील आणि मी रस्त्याला बघते तू माझ्या पुढे पुढे चालतेस. तर ती म्हणाली नाही, मी आज पाण्याला गेलीच नाही, माझं ते काय पाणी भरायचं बाकी आहे अजून. तर ती म्हणाली मग मला कोण दिसलेला पुढे. तर ती म्हणते नाही, मी तर आली नाही आणि बाकी माझी आजी पण म्हणजे गेलीच नव्हती, त्यामुळे कोणच नव्हतं. पण मग आता तिने 2 डाऊट घेतले, एक तर गावचं दुसरं कोण असेल, आजी, किंवा मग हे दुसरं कारण असेल की कुठली तरी एंटिटी असेल. कारण त्या रोडमध्ये ना तुला असं गमतीमध्ये बघायला म्हणालं ना, तर सगळ्यांना ते अनुभव आलेत, अगदी मलासुद्धा, माझ्या मावशीला, काका, मामा, या गावच्या आजी वगैरे सगळ्यांना. तर ती म्हणाली की ठीक आहे असेल. पण हे झालं हिचं आजीचं. मग आता ही ठीक आहे म्हणाली की असेल बाबा, ती एंटिटी जरी असली तरी काय केलं नाही, की जाऊ दे, असेल जे काय असेल ते. पण नंतर मग माझी मावशी, ज्या मावशीला जो बसमधून उतरल्यावर जो इन्सिडेंट आलेला ना, तिलाच सेम इन्सिडेंट आला. ही सुद्धा अशी पाण्याला गेले. पाण्याला गेल्याच्यानंतर आता ही तर एकटीच गेली, याच्यासोबत ना ग्रुप ना कोणी असं काय, पण ही एकटी गेले. ही त्या बस स्टॉपच्या विहिरीच्या इथे गेलेली, पाणी कमी होतं. मग ही काय बोलली मी खाली उतरते. मग हिने खाली उतरली आणि पाणी भरते वगैरे, हंडे वगैरे काढले तिने. आणि पाणी भरता भरताना वरतून कोणतरी असं तिला दगडी वगैरे मारतं आहे, म्हणजे असं दगडी वगैरे आतमध्ये मारतं आहे. तर हिला वाटलं की हिचीच कोणतरी ती म्हणजे तिची मैत्रीण वगैरे तिला घाबरवत वगैरे असेल, मुद्दामून अशी मस्ती वगैरे करत. तर ती खालून आवाज देते त्या हिच्या नावाने, तर की मला घाबरवतेस काय वगैरे, हे ते, थांब मी आले वरती बघते. तर तिला पहिले असं वाटलं की ही तिची मैत्रीण वगैरे आहे, पण वरतून कोण आवाज तर येत नव्हता. त्यामग नंतर मग ती वरती आली, हंडे वगैरे तिने ठेवले. तर ती आजूबाजूला चारी बाजूला बघते की बाबा ती तिची मैत्रीण आली असेल पाण्यासाठी, तर हंडे वगैरे ठेवले असतील, तर ते नाही. मैत्रिणीला बघते, आजूबाजूला बघितलं, आवाज वगैरे दिला, तर ती पण नाही. त्याच्यानंतर मग तिला अंदाज आला आणि ती मला वाटतं अशी सकाळच्याच टायमाला आलेली. नंतर मग तिला अंदाज आला की बाबा कोणच नव्हतं, कारण ती वरती येऊन जेव्हा तिला भेटली ना, तर ती पण म्हणाली की त्या दोघी तिघीच्या जिथे मैत्रिणी होत्या, तर त्या सगळ्या म्हणाल्या की आम्ही तर कोणच नव्हतो. मग ती म्हणाली असेल की बाबा ही काय एंटिटी वगैरेच असेल. बरोबर. त्या म्हणजे गमतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की यांना काय कामधंदे नाही, उगाच आपला घाबरावत सुटायचा वगैरे हे ते. कारण घाबरणारा माणूस घाबरतो ना, घाबरणारा माणूस नाही घाबरत. आणि नाही घाबरत.
मावशी वगैरे पण जो घाबरतो त्याच्यावर नेहमी राहतो ते. घाबरतो तो, कारण जसं मगाशी लॉरेन वॉरेनचं म्हटलं ना, की ती वल्नरेबल होईपर्यंत ती राहते, वेट आपण करते, त्यांची नंतर जेव्हा ती मस्करी स्ट्राईक करतो, करते. चॅलेंज करतो हां, त्यांना. तर मग ते मोस्टली ना आपल्या मेंटल हेल्थ म्हणजे मेंटल पोझिशन वाईज ते घेतात. आपल्या बॉडीला ते नंतर तो शेवटचा पार्ट, पण ते पहिले टेक ओव्हर करतात आपल्या माइंडला. माइंडला. माणूस एकदा घाबरला की तो माइंड वाईज थोडासा वीक होत जातो. मग त्या माइंडवर पजेस करत जातात आणि त्याच्यावर टेक ओव्हर करत जातात. त्याच्यानंतर मग जास्त ओव्हर झालं की मग ते बॉडीली पूर्ण असं असतं ते. आपल्या इकडे पण मूवीजमध्ये सुद्धा दाखवतात, पण मोस्टली हे ना आपल्यापेक्षा जास्त ह्या हॉलिवूड मूवीज किंवा US, ऑस्ट्रेलियन या मूवीजमध्ये हे हॉरर सुपरनॅचरल खूप जास्त दाखवतात. म्हणजे ते त्यांच्या प्रकारे बायबलनुसार की त्यांचं जे ब्लॅक मॅजिक असतं ते दाखवतात. बऱ्याच अशा मूवी आहेत. फिअर स्ट्रीट झालं, मी आता परवाच एक बघितलं, द कॉन्जरिंग, द डेव्हिल मेड मी टू डू इट. त्याच्यामध्ये पण त्यांनी सेम सांगितलं आहे की काही काही लोकांना भूतांची पूजा करतात. सॅटन, त्यांच्याकडे सॅटन म्हणतात प्रत्येकात. इस्लाममध्ये जिन म्हणतात, आपल्याकडे वगैरे. म्हणजे ते मूवीमध्ये तसं सांगत होते की ते ब्लॅक मॅजिकने त्यांना जे ॲक्वायर करायचं आहे, त्यांना जी पॉवर पाहिजे, त्याच्यासाठी एक सॅटनला किंवा त्यांच्या पॉवरला खुश करायला त्यांना ते काही ना काहीतरी सॅक्रिफाईस द्यावं लागतं. मग त्या सॅक्रिफाईसमध्ये असं होतं की जसं तुम्ही सांगणार ते तुम्हाला कंप्लीट करायचंच आहे. नाही केलं तर ते तुम्हाला स्वतः घेऊन जाणार, म्हणजे तुम्ही संपलात तिकडे. अल्टिमेटली काय की तुम्ही त्यांच्याकडेच गेलात. आणि जर ते कंप्लीट केलं, तुम्हाला जी पॉवर मिळाली, तर तुम्ही ती पॉवर जगणार वगैरे करणार. आणि शेवटी तुम्ही जेव्हा तुमची डेथ होईल, तेव्हासुद्धा तुम्ही तिकडेच जाणार आहेत. म्हणजे तर तसंच आपल्या गीतेतसुद्धा असंच म्हटलं आहे की तुम्ही जर पितरांची भूतांची पूजा केली तर तुम्हीसुद्धा तिकडेच जाणार आहेत. काही लोक देवांची सोडून वस्तू म्हणजे आपण त्या भूतांना वस्तू असं किंवा म्हणतो, एक आपण टर्म देतो वस्तू, तर त्यांची करतात की बाबा ते झालं. पण त्यांचं कसं असतं माहिती आहे की त्यांचा एक टाईम पिरियड असतो, जवळजवळ 12, 13 ते 14 वर्ष. तोपर्यंत तुम्हाला सुखलाभ, लखलाभ वगैरे देणार, पण त्याच्यानंतर ना ते स्वतःहून आपल्यावर उलटे फिरतातच. हे असं मी बऱ्याच स्टोरीज बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत, जाणून आहे की म्हणजे त्या तेवढ्या टाईमपर्यंत तुम्हाला पैसा देतील, धन देतील, सुख, ऐश्वर्य, लाभ सगळं देतील, पण त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा स्वतः खायला उठतात ना, ते जे आहे ना ते सगळं घेऊन जाणार. ते तुमच्याकडचं आहे नाही, तुम्हाला अगदी राजासारख्या बंगल्यातून तुम्हाला रस्त्यावरच्या भिकाऱ्यापर्यंत तुम्हाला आणून ठेवतील. अशा त्या भयंकर वाईट असतात. तर असं आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.